मैन ऑफ द मैच। और इस मैच के मैन ऑफ द मैच रहेंगे। और इसके इस मैच के प्लेयर ऑफ द मैच है अजय माजालीकर। और यहाँ पर सलामी बल्लेबाज अक्षय और निखिल, लेफ्ट हैंड बल्लेबाज निखिल। गेंदबाजी में कविश राइट टर्म और विकेट करेंगे कविश। स्ट्राइक पर रहेंगे अक्षय। देखते हैं इस मैच में क्या कर पाते हैं अक्षय। कविश राइट टर्म और विकेट करेंगे। यहां पर अंपायर का इशारा मिल चुका है। कुल मिलाकर ये 4 ओवर का खेल होगा। इस बार उठाकर मारने की कोशिश, लेकिन बैटर बॉल में कोई संपर्क नहीं। गेंद जाती सीधी विकेट कीपर के हाथों में। इस बार आगे आगे उठाकर मारने की कोशिश, लेकिन बैटर बॉल में कोई संपर्क नहीं। गेंद गई सीधी विकेट कीपर के हाथों में। स्कोर को अभी तक खोला नहीं है यहाँ पर गिंडी देवी स्कोर्स का। काफी अच्छी गेंदबाजी। यहाँ पर हम लोग देख सकते हैं कि गिंडी देवी के स्कोर्स के ओनर्स काफी टेंशन में खड़े हैं। फिर एक बार कविश आइटम और विकेट करेंगे अक्षय के लिए। इस बार उसे खेल दिया है अक्षय ने लेग साइड की दिशा में। जब तक फील्डर आके फील्ड करते, दोनों बल्लेबाजों ने आसानी से एक रन पूरा किया और अपने टीम का भी खाता खोला। यहाँ पर दोनों ओनर्स गिंडी देवी के स्कॉट्स के काफी टेंशन में। अरुण मल्ल्या और सचिन हेड कोच और अरुण मल्ल्या उनके फील्डिंग कोच अभी तक हमें दिखाई नहीं दे रहे। पहली बार स्ट्राइक लेंगे निखिल, लेफ्ट हैंड बल्लेबाज। थोड़ी फील्डिंग की सजावट करते हुए यहाँ पर कप्तान नरेंद्र। गेंदबाजी में कविश राइट टर्म और विकेट करेंगे, सॉरी राउंड विकेट करेंगे निखिल के लिए। अपनी चौथी गेंद लेके कविश राइट टर्म राउंड विकेट करेंगे कविश निखिल के लिए। इस बार शॉर्ट पिच गेंद जरूर थी, लेकिन
और यहाँ पर रनआउट का मौका जरूर था लेकिन वहां पर गवा दिया। स्कोर वहीं पर रुका हुआ, 1 रन, सॉरी 2 रन। सॉरी, एक ही रन हो चुका है। फिर एक बार कविश, बाहर लेग साइड के काफी बाहर, अंपायर का इशारा व्हाइट का। इस अतिरिक्त रनों के साथ टोटल स्कोर हो चुका है 2 रन। अभी हमारे उनके फील्डिंग कोच भी यहाँ पर हमें दिखाई है। गिंडी देव स्कॉट्स के दो तीनों यहाँ पर खड़े होकर देखते हुए यहाँ पर। फिर एक बार कविश, इस बार हेलीकॉप्टर शॉट जरूर खेला है लेकिन दोनों बल्लेबाजों ने 1 रन पूरा किया। इस 1 रनों के साथ टोटल स्कोर हो चुका है 3 रन। कुल मिलाकर ये 4 ओवर का खेल होगा। फिर एक बार कविश अपनी आखिरी गेंद लेके उसका सामना करेंगे। अक्षय उसे खेल दिया है लेग साइड की दिशा में, और पर थोड़ी खराब फील्डिंग, लेकिन दोनों बल्लेबाजों ने 1 रन पूरा किया। इस 1 रनों के साथ टोटल स्कोर हो चुका है 4 रन। कुल मिलाकर 1 ओवर का खेल समाप्त। 1 ओवर के समाप्त के बाद टोटल स्कोर हो चुका है 4 रन। नए गेंदबाज साई इलेवन की ओर से देखेंगे यहाँ पर कौन आते हैं। नरेंद्र, राइट टर्म राउंड विकेट करेंगे नरेंद्र अक्षय के लिए। देखते हैं यहाँ पर अभी अक्षय कितने छक्के और चौके लगाते हैं अपने टीम के लिए। इस बार उसे खेल दिया है लेग साइड की दिशा में, वहां पर कैच का मौका और यहां पर आउट। अक्षय की पारी समाप्त। काफी नाखुश लगते हुए यहां पर उनके कोच और ओनर। अक्षय का स्थान संभालने आ रहे हैं नए बल्लेबाज समर्थ। यहां पर नरेंद्र को पहली गेंद पर पहली सफलता यहां पर नरेंद्र को। फिर एक बार नरेंद्र राइट टर्म राउंड विकेट करेंगे। स्ट्राइक पर है समर्थ और उसे खेल दिया है फाइनल की दिशा में, जब तक फील्डर संदीप काफी तेजी से दौड़ते हुए उस गेंद के पीछे, और यहां पर गेंद गई सीधी सीमा रेखा बाहर। 4 रनों के साथ टोटल स्कोर हो चुका है गिंडी देव स्कॉट्स का 8 रन। 1 विकेट के नुकसान पर आउट होने वाले बल्लेबाज अक्षय। समर्थ के बल्ले से निकलता ये पहला चौका। काफी तेजी से भागे थे वहां पर संदीप, लेकिन गेंद सीधी पहुंच चुकी थी बाउंड्री लाइन के बाहर। फिर एक बार नरेंद्र राइट आर्म राउंड विकेट करेंगे। नरेंद्र इस बार उसे खेल दिया सीधा बाउंड्री लाइन की दिशा में, जब तक फील्डर आके फील्ड करते दोनों बल्लेबाजों ने आसानी से 1 रन पूरा किया। इस 1 रनों के साथ टोटल स्कोर हो चुका है 9 रन। जबकि ये दूसरा ओवर प्रगति पर। स्ट्राइक पर रहेंगे निखिल, लेफ्ट हैंड बल्लेबाज, एक खतरनाक बल्लेबाज है निखिल।
थोड़ी सी फील्डिंग की सजावट करते हुए यहाँ पर नरेंद्र। अगर ये मैच उनको जीतना है तो उनको यहाँ पर निखिल को आउट करना होगा। नरेंद्र को इस बार काफी अच्छी गेंद थी, लेकिन उसे हेलीकॉप्टर शॉट जरूर खेला था। गेंद जाती हुई सीधी बॉलिंग की दिशा में, जब तक फील्डर आके फील्ड करते। दोनों बल्लेबाजों ने एक रन पूरा किया। इस एक रनों के साथ टोटल स्कोर, और यहां पर थोड़ी मिस फील्डिंग की वजह से दोनों बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए। काफी खराब फील्डिंग वहां पर। 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। इस 2 रनों के साथ टोटल स्कोर हो चुका है 11 रन। काफी अच्छी गेंदबाजी करते हुए यहाँ पर नरेंद्र निखिल के लिए इस बार उसे खेल दिया है लेग साइड की दिशा में, जब तक फील्डर आके फील्ड करते दोनों बल्लेबाजों ने, और यहाँ पर दूसरे रन के लिए भागे हैं और 2 रन पूरे। काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच में। इस 2 रनों के साथ टोटल स्कोर हो चुका है 13 रन। फिर एक बार नरेंद्र राइट आर्म राउंड विकेट करेंगे निखिल के लिए, और यहां पर क्लीन बोल्ड। काफी अच्छी गेंदबाजी यहां पर नरेंद्र की। 2 सफलता ले चुके हैं यहां पर नरेंद्र। जो सलामी जोड़ी आई थी क्रीज पर दोनों पवेलियन में लौटते हुए, अक्षय और निखिल। अभी अब जबकि यहाँ लगता है कि थोड़ा यहाँ पर ओनर खुश है यहाँ पर साई 11 के। निखिल का स्थान संभालने जा रहे नए बल्लेबाज सचिन। कुल मिलाकर 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 13 रन। 2 विकेट के नुकसान पर आउट होने वाले बल्लेबाज सलामी बल्लेबाज अक्षय तथा निखिल। और यहां पर अभी गेंदबाजी में नए गेंदबाज साइश, काफी छोटे कद के गेंदबाज, काफी अच्छी गेंदबाजी करते हैं साइश। देखते हैं यहां पर अपने टीम के लिए क्या कर पाते हैं साइश। अगर यहां पर साइश एक भी विकेट लेते तो उन्हें 100 रुपए का इनाम मिलेगा। उसे खेल दिया है समर्थ ने, और यहां पर अंपायर का इशारा नो बॉल का। दोनों बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए। कुल मिलाकर ये 3 रन, और अगली गेंद होगी फ्री हिट। इस 3 रनों के साथ टोटल स्कोर हो चुका है 16 रन। ये अगली गेंद अभी फ्री हिट होगी। यहां पर सुनहरा मौका यहां पर साइश के लिए। अगर वो एक भी विकेट लेते तो उन्हें 100 रुपए का इनाम। और इस बार रिवर्स करने की कोशिश, लेकिन बैट एल्बो में कोई समक नहीं। गेंद गई सीधी विकेट कीपर के हाथों में। स्कोर वहीं पर रुका हुआ 16 रन। फिर एक बार साइश, इस बार गेंद तो नहीं गई लेकिन बल्ला जरूर गया, और यहां पर रनआउट का मौका, और यहां पर आउट। सचिन की बारी समाप्त। रन आउट होके पवेलियन पे लौटेंगे सचिन। काफी अच्छी गेंदबाजी यहां पर साइश की। साइश का स्थान संभालने जा रहे नए बल्लेबाज रोहन। फिर एक बार साइज टाइप पर रहेंगे रोहन, और इस बार फुल टॉस गेंद जरूर थी लेकिन लेग साइड के काफी बाहर। एम्पायर का इशारा व्हाइट का। इस अधिक रनों के साथ टोटल स्कोर हो चुका है
17 रन। फिर एक बार साइश राइट टर्म और विकेट करेंगे। इस बार फुल टॉस गेंद जरूर थी, उसे खेल दिया कवर्स की दिशा में, जब तक फील्डर आके फील्ड करते। दोनों बल्लेबाजों ने एक रन पूरा किया। इस एक रनों के साथ टोटल स्कोर हो चुका है 18 रन। फिर एक बार साइश, इसे खेल दिया, काफी अच्छी गेंद, रन आउट का मौका, लेकिन बल्लेबाज क्रीज में मौजूद। अभी भी मौका है यहाँ पर साइश के लिए। अभी एक भी विकेट लेते तो उन्हें 100 रुपए का इनाम मिलेगा। फिर एक बार साइश राइट टर्म और विकेट करेंगे समर्थ के लिए। इस बार समर्थ ने उठाकर खेला, यहाँ पर मौका जरूर है और ये कैच छोड़ दिया। और यहाँ पर साइश के लिए मौका जरूर था, लेकिन वहां पर फील्डर ने कैच ड्रॉप कर दिया वहां पर। लेकिन दोनों बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए। इस 2 रनों के साथ टोटल स्कोर हो चुका है 20 रन। ये आखिरी ओवर, बचे हुए 6 गेंदों में देखेंगे गिंडी देवी स्क्वाड्स के बल्लेबाज कितना स्कोर यहां पर खड़ा कर पाते हैं। इस मैच के बाद अगला मैच होगा इस मैच के बाद अगला मैच होगा शिवाजी बॉयज और परशुराम 11 के बीच में। मैं दोनों कप्तानों से मैं गुजारिश करूंगा कि वो जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स में टॉस करने के लिए। और इस बार गेंदबाजी में रजत, उस पर उसे उठाकर खेला है। रोहन ने गेंद जादू बोलने की तरफ, और यहाँ पर काफी अच्छा कैच। क्या अच्छी फील्डिंग की है इस छोटे से खिलाड़ी ने। रोहन की बारिश समाप्त। काफी खूबसूरत कैच पकड़ा है यहां पर बॉन्ड लेंगे दिशा में। इस मैच के बाद अगला मैच होगा शिवाजी बॉयज वर्सेस परशुराम 11 के बीच में। मैं दोनों कप्तानों से मैं गुजारिश करूंगा कि वो जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स में आए टॉस करने के लिए। रोहन का स्थान संभालने जा रहे नए बल्लेबाज मोहन। काफी सीनियर खिलाड़ी है यहां पर मोहन। रजत राइट टर्म राउंड विकेट करेंगे रजत मोहन के लिए। इस बार से रिवर्स खेलने की कोशिश, और यहां पर रनआउट का मौका भी था लेकिन गंवा दिया वहां पर। लेकिन दोनों बल्लेबाजों ने एक रन पूरा किया। इस एक रनों के साथ टोटल स्कोर हो चुका है 21 रन। फिर एक बार रजत, शॉर्ट पिच गेंद, उसे खेल दिया है समर्थ ने लेग साइड की दिशा में, जब तक फील्डर आके फील्ड करते। दोनों बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए। काफी खराब वहां पर खराब फील्डिंग वहां पर कीपर द्वारा। रनआउट का मौका जरूर था लेकिन उन्होंने गंवा दिया। फिर एक बार रजत राइट राउंड विकेट करेंगे समर्थ के लिए। इस बार उसे उठाकर मारने की कोशिश, लेकिन बैटर बॉल में कोई समक नहीं, गेंद गई सीधे विकेट कीपर के हाथों में। स्कोर वहीं पर रुका हुआ 23 रन। बचे हुए 2 गेंदों में देखेंगे यहां पर गिंडी देव स्क्वाड्स के बल्लेबाज कितना स्कोर खड़ा कर पाते हैं अपने टीम के लिए। फिर एक बार रजत राइट आर्म राउंड विकेट करेंगे। इस बार काफी अच्छी, और यहां पर सफलता मिलती हुई यहां पर रजत को। समर्थ की बारिश समाप्त। उनका स्थान संभालने जा रहे नए बल्लेबाज अमित। डीजे
रजत की आखिरी गेंद, उसका सामना करेंगे अमित। इस बार बैटर में कोई संबंध नहीं और यहां पर आउट। कुल मिलाकर अगर ये साई इलेवन को मैच जीतना है तो 24 रनों का टारगेट चेस करना होगा। 24 गेंदों में 24 रनों की जरूरत। बॉल दे देगा। इस मैच के बाद अगला मैच होगा शिवाजी बॉयज वर्सेस परशुराम इलेवन के बीच में, और उनमें टॉस हो चुका है और टॉस यहां पर शिवाजी बॉयज ने जीत लिया है। थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅचचा कॉइन स्पिन झाला, टॉस देखील झाला, दोन्ही टीम्स देखील रेडी आहेत. या मॅचकडे आपण वळतोय. संध्याकाळचं सत्र. शुभ संध्याकाळ. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू अँड वेलकम बॅक. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे KPL सीझन 6, वन ऑफ द ब्युटिफुल टुर्नामेंट. आणि त्या स्पर्धेचे आपण सगळेजण घटक आहोत आणि त्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक चांगली मॅच तुम्हाला सर्वांना या ठिकाणी पाहायची आहे आणि तीच मॅच पाहण्यासाठी आलेल्या लाडक्या प्रेक्षकांचं देखील करूया आपण स्वागत. संध्याकाळचं सत्र जिथे जिथे नजर जातीय मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा या मैदानावरती उपस्थित झाला आहे. त्या सर्वांचं स्वागत करून जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. एक छोटीशी संधी देऊया डीजेला. डीजे प्लीज. थँक्यू डीजे. एक क्वालिटी मॅच तुम्हाला सगळ्यांना इकडे अपेक्षित आहे. या पाहूयात तो सामना आपल्याला पाहायला मिळेल का. सलामीची जोडी मैदानावरती झाली इंटर. खरं तर टार्गेट जास्त मोठं नाही आहे. अशा स्टेजला मैदानावरती सामना कोण जिंकेल, कुणाच्या वाट्याला खरं तर इथे विजयाचा आनंद आणि कोणती टीम या स्पर्धेच्या अगदी आपण पाहताय आजच्या संध्याकाळमध्ये अपयश या ठिकाणी वाट्याला घेईल, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची आहेत आणि त्याकडेच आपण वळतोय. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच स्टार्ट. ओपनर बॅटर्स मैदानावरती इंटर झालं आणि दोन्ही टीम्सला आपण या ठिकाणी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. काही क्षणात मॅचची सुरुवात या ठिकाणी होताना पुनश्च आपल्याला पाहायला मिळेल. ऑल द बेस्ट दोन्ही टीम. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायचं आहे या दोन टीमच्या दरम्यान. बॉटम लाईन ऑफ दी एंड पाहूयात मॅच कुठे जाती आहे, सामना कोणत्या संघाच्या बाजूनं या ठिकाणी टर्न होतोय, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोड्याच वेळात या मैदानावरती आपल्याला मिळतील. 24 चेंडू आणि 24 धावेचं एक मापक लक्ष मैदानावरती उभं झालं. 24 चेंडू आणि 24 धावा. इथनं कुठे जाईल मॅच, त्याची उत्तरं आपल्याला या ठिकाणी शोधायची आहेत. मॅच ऑन. करंट रन रेट अगदी आपण पाहिलं ना पहिल्या मॅचमध्ये खूप कमी राहिलं, त्यामुळे इथे आपण समीकरण जर पाहिलं सेकंड इनिंगमध्ये चेस करताना थोडं सोपं. संध्याकाळचं सत्र यानंतर अजून एक मॅच आपल्या भेटीसाठी येईल. लेट्स प्ला. मॅचची सुरुवात या ठिकाणी आपण करत आहोत आणि एक चांगला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल अशा अपेक्षा मैदानावरती आपण व्यक्त करूयात. या पाहूयात कुठे जाती ही मॅच आणि कोणता संघ या मॅचमध्ये विजयाचा आनंद घेताना
आपल्याला पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ लक सर्व टीम्सला. खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. पहिला बॉल मैदानावरती डिलिव्हर झाला. डॉट बॉलचं पर्सेंटेज तुम्हाला सातत्यानं ठेवावं लागेल आणि गरज आहे एक चांगल्या बॉलिंग स्पेलची. या पाहूयात ते मैदानावरती येत आहे का. राईट अम ओव्हर द विकेट. ऑन साईड लाडवा बॅटनं टर्न केला. पॉवर प्ले आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे. स्क्वेअर लेगला आउटफील्ड तिकडे थोडीशी स्लो आहे. जोपर्यंत बॉल उचलून थ्रो केला जाईल तोपर्यंत रन्स या ठिकाणी बनतात आणि धावफलक स्कोरकार्डवरती पुढे चालला. 2 धावेनं डाव मैदानावरती सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. खूप साऱ्या शुभेच्छा. खेळाच्या दृष्टिकोनातून एक चांगली मॅच एक चांगली लढाई आपल्याला पाहायला मिळेल याच आशा अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त करूयात. बॉटम लाईन ऑफ दी एंड पाहूयात मॅच कुठे जातीये. कोणता संघ या मॅचमध्ये विजयाचा आनंद घेताना आपल्याला दिसतोय. ती सगळी प्रश्न अजूनही मनामध्ये आणि त्या प्रश्नांचं त्या कुतूहलाचं उत्तर येणारे बॉल आणि फटके जे मैदानावरती बॅटर्स लगावतील ते आपल्याला देऊन जातील. पहिलं षटक कमीत कमी 4 ते 5 धावेचं आलं ना त्यानंतर मॅचमध्ये कुठेतरी संधी काहीशे अंशा प्रमाणात का होईना जागी जरूर होईल. सिंगल डबल्स धावफलकावरती सध्या जोडल्या जातात. मॅच अगदी महत्त्वाची आहे. जिंकणं गरजेचं आहे. 2-2 सामने जिंकून देखील काही टीम्स टेबल टॉप करतात. त्यामुळे आता प्रत्येक 2 पॉईंट इच अँड एव्हरी टीम्ससाठी या ठिकाणी महत्त्वाचे असणार आहेत. इथे एक सुंदर बॉल टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगानं निघाला ना सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रोहन. ग्रेट स्टार्ट बाय रोहन. एक चांगली सुरुवात त्याने या ठिकाणी त्याच्या संघाला करून दिली आहे. बॉल तयार. बॅटच्या समोर टप्पा पडल्यानंतर चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि अंपायरचा सिग्नल त्या ठिकाणी येतं व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोरकार्डवरती ॲड केला जातील. अतिरिक्त धावेमुळे धावफलक आता वेगात पुढे चाललाय. टीमची टोटल देखील धावफलकावरती फ्लॅग होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि एक चांगली बॅटिंग मैदानावरती आतापर्यंत आपण करताना या दोन्ही बॅटर्सला या ठिकाणी पाहिलं. एक क्वालिटी मॅच तुम्हाला सर्वांना या ठिकाणी पाहायची आहे. मेडिकल किट्स फर्स्ट एड बॉक्स घेऊन मैदानावरती पोचायचं त्वरित. फर्स्ट एड घेऊन जा मैदानावरती फास्ट. डॉक्टर बाबू जे फिजिओ आहेत ते मैदानावरती सध्या चाललेत. खेळाडूंची काळजी खरं तर हे आपलं सर्वांचं मुख्य कर्तव्य आणि ते पार करणं खरं तर आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी आहे सर. आणि एक गावागावातलंच क्रिकेट ज्यावेळी तुम्ही खेळता त्यावेळी त्याचा आनंद देखील घ्यायचा असतो. चुरस देखील आहे ट्रॉफी जिंकण्यासाठी की प्रत्येकाला जिंकायचं आहे. हरायला या दुनियामध्ये कधी कोणाला आवडत नाही. मात्र महत्त्वाचं आहे इकडे ट्रॉफीसोबत तुमचं फ्रेंडशिप बाउंडिंग ते जपणं. या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदररित्या या स्पर्धेमध्ये पार होताना आतापर्यंत आपण पाहिलेत. म्हणून तर आपण म्हणतो की एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय या सगळ्या टीम्सच्या माध्यमातून. थोडीशी दुखापत त्या ठिकाणी झाली आहे. मैदानावरती अनेक सारे अडथळे देखील आहेत. ते सगळे पार करताना या सगळ्या गोष्टींचा सामना त्या ठिकाणी तुम्हाला करावा लागतो. काळजी घ्या. चला गेम प्ले करायचा आपण. चला गर्दी करू नका. जास्त दुखापत नाही आहे. सगळ्या काही व्यवस्थित आहे. थोडंसं फर्स्ट एड आपण करूयात. बर्फ लावा थोडंसं. त्याच्यामुळे ब्लड जे आलं आहे तिकडे थोडंसं तुम्हाला रिलीफ वाटेल. मॅच स्टार्ट. चोवीस बॉल आणि 24 धावेचा सामना देखील इतका रंगू शकतो हे मैदानावरती सध्या हे दोन बॅटर्स मैदानावरती या ठिकाणी आपल्याला करून दाखवतात. कारण जिंकायचं आहे तर मैदानावरती तुम्हाला चांगलं खेळावंच लागेल आणि चांगली कामगिरी करायची आहे.
तर मैदानावरती संघर्ष हा तुमच्या वाट्याला येणं ते मात्र अटळ आहे. बॉल आता या बॉलिंग मार्कवर षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धावफलकावरती नजर आपण टाकूयात. टीमची टोटल स्कोर कार्डवरती झालेली आपल्याला पाहायला मिळते 1 ओव्हर आणि 3 धावा. डीजे प्लीज. सगळ्या खेळाडूंची व्यवस्थित काळजी या ठिकाणी घेतली जाते, कारण सगळे घरातलेच आपापल्या गावातलेच प्लेयर्स या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आणि एक चांगलं क्रिकेट, फेअर क्रिकेट आपल्याला इकडे पाहायला मिळतं. चला स्पीडअप करा. यानंतर एक मॅच अजून आपल्याला कव्हर करायची आहे. जर इथे उशीर झाला तर तो सामना कव्हर करणं ते एक आपल्यासाठी मोठं चॅलेंज बनून जाईल. तर मग रिक्वेस्ट आहे, थोडं फास्ट देखील खेळा आणि थोडं स्पीडअप देखील करा, म्हणजे जेणेकरून सगळ्या मॅचेस व्यवस्थित आणि वेळेवरती क्लिअर होताना आपल्याला पाहायला मिळतील. स्कोर थोडंसं लक्षात द्या ग्राउंडमध्ये. बॉल आता या बॉलिंग मार्कवर. धावफलकावरती 24 बॉल 24 लक्ष आणि एक चांगली फाईट बॅक क्रिकेट मैदानावरती सुरू आहे. स्विच हिट अटेम्प्ट केला होता. वॉट ट्राय बाय कीपर अँड टेकन या नॉट. त्याची चर्चा सुरूच होती की एक्झॅक्टली तिकडे घडलंय काय आणि त्याचं रूपांतर आपण पाहताय या ठिकाणी झालेलं आहे. ते म्हणजेच या ठिकाणी आपण बघताय डॉट बॉल की व्हाईट बॉल, त्याचं चर्चा अगदी सुरू होती. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर 2, त्यानंतर आपण पाहता डॉट. बॉल तयार बॉलिंग मार्कवर. शफल झाले, ऑन साईडला टर्न केलाय, आडवा बॅट न क्रॉस बॅट इट. बॉल चालला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि धावफलक सध्या थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतं स्कोर कार्डवर. वॉट अ बॉलिंग. टार्गेट जरी छोटं आहे, मैदानावरती लढाई ती तितकी सुंदर रंगली जाते. क्लोज इन्काउंटर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, याच अशा अपेक्षा आपण या ठिकाणी जरूर ठेवतो. इथे अलॉंग दी कार्पेट फटका चालला डीप मध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावफलक स्कोरकार्डवरती पुढे चाललाय आणि टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावरती लागलेत. बनवायच्या 24 चेंडू आणि 24 धावा. 24 बॉल 24 आणि सध्या ते लक्ष महागडं वाटू लागलं. इथं फटका फाईन लेगला, फिल्डिंग खराब. त्याचं रूपांतर 1चं आता 2 मध्ये होईल का नाही. चांगला कॉल, वेळेवरती नकार त्या ठिकाणी केलाय आणि एकच धाव या ठिकाणी मिळती आहे आणि कॅप बॉलिंग राहिली आहे लाजवाब. अगदी टीमची टोटल जर आपण पाहिली 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 10 धावा धावफलकावरती आहेत आणि येणारे 12 बॉल 14 धावा या मॅचमध्ये करायच्यात. छोट्या टोटलवरती देखील मोठी फाईट केली जाऊ शकते, त्याचं ज्वलंत उदाहरण सध्या या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ग्रेट बॉलिंग. अंडर प्रेशर कसं खेळलं जावं, अंडर प्रेशर कशी कामगिरी केली जावी
त्याचं हे उत्तम उदाहरण तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळालं. आणि धावफलक सध्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतं. स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय धावफलकावरती 2 ओव्हर 10, 12 चेंडू आणि धावा करायच्यात जिंकण्यासाठी. मॅच 14. लो स्कोरच्या मॅचेस ऑलवेज खतरनाक आणि डेंजरस होतात. त्याचे ज्वलंत उदाहरण हा सामना तुमच्या समोर रंगतोय. टीमची टोटल धावफलकावरती 2 ने पुढे चालली आहे. 12 धावा धावफलकावरती. एखादा चौकार एखादा षटकार सामन्याचे चित्र पुन्हा एकदा बदलेल. आणि आपण पाहताय धावफलकावरती पुन्हा एकदा डॉट बॉलनं पलटवार होताना तुम्हाला पाहायला मिळालं. क्वालिटी मॅच मैदानावरती सुरू आहे. अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत हार न मानता मैदानावरती जिद्दीनं लढती आहे फिल्डिंग टीम. त्यांचं देखील आवर्जून कौतुक व्हायला हवं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय हा देखील बॅटच्या समोर होता. लॉंग ऑनला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चाललाय. म्हटलं जातं ना, कोशिश हमेशा दमदार होनी चाहिए. वक्त भी बदलता है और किस्मत भी बदलती है और जो हार नहीं मानता उसी के लिए हालात रास्ता बनाते हैं. मेहनत जब आदत बन जाए ना तो सफलता मजबूरी बन जाती है. अजून एक सुंदर बॉल मिडऑनला फिल्डर सिंगलचं मानस आणि एक धाव फलकावरती केली जाती आहे या ठिकाणी कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं स्कोर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 12 मध्ये 14 पाहिजे होते. आतापर्यंत 4 धावा आल्यात. म्हणजे अजून 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि रन्स करायच्यात 8 चेंडू आणि मैदानावरती धावा अजूनही बनवायच्यात त्या म्हणजे 10. शफल झाले. हा देखील आला डॉट बॉल. खबर नहीं हमें जीत होगी हमारी या हार लेकिन लढने के लिए हमें तैयार. आणि इथे आपण पाहताय एका मागोमाग एक फलंदाज मैदान देखील सोडतोय. विकेट आली आहे आणि समीकरण मैदानावरती आता उरलंय. येणारे 7 चेंडू आणि 10 धावा त्या मात्र करायच्यात. 7 चेंडू आणि 10 धावा. क्लोज टू क्लोज नेट टू नेट चालली आहे मॅच. डीजे कम ऑन. टीमची टोटल धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते. स्कोर धावफलकावरती जाऊन पोहोचलाय 14 धावा. याचं नाव क्रिकेट आहे मित्रांनो. जे कधी इकडे कधी तिकडे, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, कभी जीत का दस्तूर तो कभी हार का माध्यम, कभी खुशी तो कभी गम, इसलिए तुम सब दीवाने हैं हम. ज्या क्रिकेटवरती आपण खरं तर बिलीव्ह करतो, प्रेम करतो, बट हे अनप्रडिक्टेबल आहे. जे कधी कुठे जाईल, कोणाच्या वाटाला जाईल हे सांगणं ऑलवेज चॅलेंज असतं. आणि ते चॅलेंज मैदानावरती आता अक्षय आणि त्याच्या टीमनं या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्वीकारलंय. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी रन्स या मॅचमध्ये करायच्यात. त्या म्हणजेच आपण पाहताय 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा त्या मात्र मैदानावरती पूर्ण करायच्या असताना 10 हा महत्त्वाचा बॉल अक्षयचा. अक्षय समोर विकेट टिकवायची की रन्स बनवायच्या. एखादी सिंगल डबल देखील मॅच बॅटिंग टीमच्या बाजूने राहील कारण अजूनही विकेट्स 9 त्यांच्या हातामध्ये. 14ला पहिला धक्का लागला. सुरुवात खूप स्लो झाली आहे आणि त्यातल्या त्यात अक्षयचं तिसरं आणि निर्णायक षटक सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. आणि तिकडे त्याने गेम चेंज केला. गेम चेंजर प्लेअर आहे अक्षय आणि सध्या खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी त्याने केली आहे. हा महत्त्वाचा बॉल आहे. तो देखील अगदी आपण पाहताय हवेमध्ये भरपूर काळ क्षेत्ररक्षक आहेत. शेवटपर्यंत प्रयत्न राहिले. पूर्णपणे झोकून दिलं होतं स्वतःला. 40+ प्लेअर आहेत आणि आपण पाहताय तरी देखील ही मेहनत आहे ना खरं तर तुमच्या गावाच्या क्रिकेटला स्पेशल बनवतं. आणि अतिशय सुंदर आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं आहे. कनसगिरी प्रीमियर लीग KPL सीझन 6 तुमच्या समोर. ग्रेट बॉलिंग. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 9 धावेची आता या मॅचमध्ये गरज आहे. 6 चेंडू आणि 9 धावा. हु विल वन द मॅच. कुठे जाईल हा सामना त्याचं उत्तर थोड्याच वेळात. डबल आली आहे. स्कोरर
ओके, थोडंसं क्लिअरेशन आपण केलंय आणि आता 6 बॉल 8 ची गरज आहे. 6 चेंडू आणि 8 धावा या मॅचमध्ये करावा लागतील. या पाहूयात सामना इथनं कुठे जातं, कोणती टीम या मॅचमध्ये विजयाचा आनंद घेईल, कोणता संघ या मॅचमध्ये जिंकताना आपल्याला पाहायला मिळेल. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोड्याच वेळात मैदानावरती आपल्याला सापडणार आहेत. टीमची टोटल धावफलकावरती 16 16 लॉस ऑफ 1, 16 धावा धावफलकावरती आणि विकेट गेलेली आहे आतापर्यंत ती मात्र 1. 16ला 1 बाद हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. 16 लॉस ऑफ 1, 16ला विकेट 1 गेलेली. आता 6 चेंडू 8 धावा. अंतिम मोमेंटला आली मॅच. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, एक सिंगलचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय आणि आता समीकरण उरलंय 5 बॉल आणि धावा करायच्या 7. म्हटलं जाता ना, संगीत सुनकर कभी ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर कभी भगवान नहीं मिलता. इसलिए लोग आज भी पूछते हैं इंसानों की दुनिया में उस पत्थर को, इंसानों की दुनिया में जहाँ भरोसे लायक इंसान नहीं मिलता. 24 बॉल 24चा सामना. गोलंदाजानं केलेली मेहनत आणि फलंदाजानं दिलेले धोके अजूनही डोक्यावरती संकटाचं सावट बॅटिंग टीमच्या वाटायला आलंय. कारण 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 7 धावेची गरज आहे. मॅच बरोबरी सुटली तर सामना सुपर ओव्हर होताना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स रेडी राहा, कारण जवळजवळ 5:30 वाजून गेलेत आणि ती मॅच अगदी आपल्याला आजच कव्हर करायची आहे. 4 ओव्हरचा सामना. हा फुल टॉस होता आणि त्याचा फायदा उचललाय. बॉल पाठवलाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि 2 धावा धावफलकावरती अजून त्या ठिकाणी जोडला जातील. आणि या 2 धावेनं ना आता प्रेशर ते मात्र फिल्डिंग टीमवरती ट्रान्सफर झालाय. कठीण काळात त्यांना नेहमी संयम ठेवा, त्यांना अस्तित्व भंग पावत नाही. संघर्षात धार लागते सामर्थ्याला, कारण कधी सोन्याला गंज लागत नाही. शेवटच्या टप्प्यापर्यंत केलेला एक एक प्रयत्न तो अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा राहिला. आता बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 4 आणि रन्स बाकी आहेत या ठिकाणी 5. एक चांगला बॉल, विकेट पाहिजे फिल्डिंग टीमला. दुसऱ्या बाजूला एक डबल, एक सिंगल. पुन्हा एकदा शफल झाले आणि हा सामना आता आपल्या बाजूने टर्न करायचा होता. मग काय जेल तिकडे टिपलाय फाईन लेगला. आउटस्टँडिंग अँड मार्वलस अँड फॅब्युलस कॅच बिहाइंड द विकेट तिकडे आली आहे. आपण पाहताय या मॅचला कलाटणी देणारी ही विकेट आणि समीकरण उरलंय 3 बॉल 5 धावा. हा झेल झाला नसता तर सामना जवळजवळ संपुष्टात आला असता. यश डीजे. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. स्कोर फ्लॅश झाला आतापर्यंत 19 बनवायच्या, अगदी 3 बॉल 5 धावा. आने वाली 3 गेंदे 5 रनों की जरूरत है. 3 चेंडू 5 धावेची गरज. कोण जिंकेल हा सामना त्याचं उत्तर थोडाच वेळात मैदानावरती आपल्याला मिळेल. 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलाय. साईश जे बॅटिंगसाठी आलेत त्यांनी सिक्सर मारला तर मॅच विन करून दिली तर कुणाकडून? कणसगिरी. खरं तर जी टीम खेळती स्मॅशर्स त्यांच्या वतीनं. हाफ ट्रॅकर ऑन साइडला फटका फसलाय. अंबरचा इशारा नो बॉल आणि मॅच फिनिश. सामना जिंकलाय. 5 धावेची गरज होती आणि 500 रुपयाचा पारितोषिक देखील या ठिकाणी फलंदाज साईजसाठी दिलं जाईल. अभिनंदन. चला पुढचा सामना. वेळ आपल्याकडे कमी आहे आणि आता मॅच आपल्याला कमी ओव्हर्स करावी लागेल. प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय.